मुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। या ठिकाणी चालू असणारा ईशावास्य उपनिषद, जी 10 उपनिषदं सांगितली, ह्या 10 उपनिषदांमधला असणारं मुख्य अथवा अतिशय स्वल्प 18 मंत्रात्मक परंतु परिपूर्ण ब्रह्माची असणारी कन्सेप्ट ज्याच्यामध्ये व्यवस्थितपणे सांगितलेली असणारं हे उपनिषद या ठिकाणी आजपासून त्याचा आरंभ, त्याचं भाष्य जे आहे ते भाष्याचं या ठिकाणी आजपासून आपण आरंभ करणार आहोत। तत्पूर्वी त्याची असणारी सगळी प्रास्ताविका, प्रपीठिका गेले 2 पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि प्रस्थानत्रय जे आहे या प्रस्थानत्रयाच्या अनुषंगाने जे उपनिषद आहे हे उपनिषद आज या ठिकाणी आरंभ आपण करणार आहोत। म्हणून याच्यासाठी असणारा संपूर्ण काय आहे त्याचा असणारा अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन जो आहे की कोण बाबा आहे सगळं आता आपण उपनिषद शिकणार आहोत। याच्या आपण खरोखरच अधिकारी आहोत का? कोण याचा अधिकारी? आता ही ब्रह्मविद्या आहे, अध्यात्मविद्या सांगितली, ब्रह्मविद्या सांगितली, गीतेने याला अध्यात्मविद्या विद्यानाम सांगितलं। मग अशी ही अध्यात्मविद्या अथवा ब्रह्मविद्येचा असणारा अधिकारी कोण? तो मुमुक्षु आहे अथवा जो साधन चतुष्टय संपन्न अधिकारी आहे, नित्यानित्य वस्तू विवेक ज्याने केलेला आहे, अशा प्रकारे जो आहे तो या उपनिषदांचा, जसा गीतेचा तो अधिकारी त्याचप्रमाणे या उपनिषदांचा सुद्धा तोच मुमुक्षु साधन चतुष्टय संपन्न नित्य अनित्य वस्तू विवेक ज्याच्यामध्ये झालेला आहे, त्याला आता परमेश्वर काय हे जाणून घेण्याची मनामध्ये आता तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे। संसाराप्रती मनामध्ये आता काय जिगुप्सा भाव, नको वाटतो, अशा प्रकारचा भाव बरेचदा असं आपल्या होतं मनामध्ये की नको वाटतं। एखादी व्यक्ती आपली फार जरी प्रिय असली तरी त्याच्या काही गोष्टी अशा त्याच्या घडत जातात, मग नंतर आपल्याला काय वाटतं किती जरी प्रिय असला ते नंतर जिगुप्सा निर्माण होते। जिगुप्सा निर्माण होणं म्हणजे आता नको वाटतं, बाबा नको, जाऊ दे, त्याचा संग आता नको। तसं हा संसार जो आहे संसाराबद्दल काय झालं, याच्या मनामध्ये जे जिगुप्सा नको वाटायला लागली, काही नाही याच्यामध्ये, काय ज्याला म्हणतो तथ्य म्हणतो, त्यात काही तथ्य नाही, अथवा आपण म्हणतो त्याच्यामध्ये काही राम राहिलेला नाही, काही तथ्य नाही त्याच्यामध्ये, कशाला उगीच वेळ वाया घालायचा। अशा प्रकारे संसाराबद्दल मनामध्ये जेव्हा अशा प्रकारची भावना निर्माण होईल तर तो काय झाला, मग तो खरोखर आता काय झाला, तो अधिकारी झाला। मग तो काय मुमुक्षु म्हणजे काय, आता परमेश्वरा प्राप्तीची इच्छा, आता संसार काय आहे हे जाणलं, पण आता संसार जाणल्यानंतर आता परमेश्वर काय आहे हे पण आता जाणलं पाहिजे। म्हणून अशा प्रकारे त्या परमेश्वर प्राप्तीची इच्छा ज्याच्या मनामध्ये होते तो काय याचा अधिकारी। मग हा जो उपनिषद आहे या उपनिषदाचा अधिकारी आता सांगितला। मग विषय काय, तर विषय जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान काय सांगितलं हे सगळं आता आपण जे शिकणार आहोत। 18 मंत्र आहे त्याच्यामध्ये, या 18 मंत्राच्या माध्यमातून आपण जे काही शिकणार आहोत तो काय याच्यामध्ये काय, आता विषय तर पाहिजे ना। म्हणजे कोणताही ग्रंथ असा लिहिला जात नाही मला वाटलं म्हणून मी वही पेन घेतला किंवा त्यावेळेसचे असणारे महात्मे संत यांना वाटलं म्हणून लिहिला असं नाही। त्या ठिकाणी असणारं त्याचा अधिकारी आहे, त्याचा काहीतरी विषय पाहिजे, त्याचा संबंध पाहिजे, प्रयोजन पाहिजे। 4 ज्या गोष्टी आहेत या 4 गोष्टी त्या प्रत्येक ग्रंथाला लागू होतात आणि या 4 गोष्टी जर लागू होत असतील तर तो ग्रंथ सिद्ध। त्याचप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारे अधिकारी झाल्यानंतर त्यांचा काय याच्यामध्ये विषय म्हणजे याच्यामध्ये काय मांडणार आहे तो विषय जो आहे हा प्रथमच त्या ठिकाणी माऊलीने सुद्धा त्या ठिकाणी पहिल्या ओळीतच विषय सुद्धा सांगितला। ओम नमो ज्याध्या काय विषय, काय वेद प्रतिपादे, वेदामध्ये प्रतिपादित जो विषय आहे तोच विषय या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। मग तो विषय कोणता, तो जय जय सुसंवेद्य हा त्यातला विषय की जो सुसंवेद्य स्वरूप जे आहे आत ते काय आत्मरूपात आत्मतत्व जे आहे हे जाणलं पाहिजे। म्हणून ती सुरुवातीला तेच सांगून टाकली की या ग्रंथाचा विषय, म्हणून शेवटी पण तेच सांगितलं विश्व स्वधर्म सूर्य पाहो। हे संपूर्ण विश्व 1-2 नाही, अलग लक्षात, तर संपूर्ण जे विश्व आहे हे संपूर्ण विश्व काय पाहो, तर विश्व स्वधर्मरूपी जो सूर्य आहे, या स्वधर्मरूपी सूर्य संपूर्ण विश्व या ठिकाणी म्हणजे काय, तर प्रत्येक जीव मात्राला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त हो हा झाला विषय। त्याचप्रमाणे इथे सुद्धा विषय काय, जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान हा काय, इथे सुद्धा ईशावास्य उपनिषद जे आहे, ईशावास्य उपनिषदाचा विषय कोणता, काय विषय आता स्वामीजी तुम्ही सांगणार आहेत असं तुम्हाला विचारलं
तुम्हाला उत्तर हेच येईल की जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, हा जो जीव जसेला गेलेला आहे वास्तविक ब्रह्मच आहे, परंतु काय अज्ञानवशात, हे आता सारखं सातत्याने सांगत आलोय. काय झालं, वास्तविक काय ब्रह्मच आहे, सच्चिदानंद स्वरूपच आहे, परंतु असताना पण काय झालं, अज्ञानवशात काय जीवभावाला आता प्राप्त झालेला आहे, नामरूपात्मक शरीरामध्ये आसक्ती निर्माण झालेली आहे, आणि मग मी आणि माझं या अनुषंगाने काय दुःख भोगत आहे. मग अशा या जीवाला काय करायचंय, पुन्हा ब्रह्मपदापर्यंत जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. अरे तू जीव नाही, हा मर्त्य क्षुद्र सुखी दुःखी जो स्वतःला समजत आहेस, हा तू जीव नव्हेस. मग तू कोण आहेस, सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते सच्चिदानंद स्वरूप जे ब्रह्मतत्व आहे, ते सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मतत्वच तू आहे. अशा प्रकारे जो विषय आहे तो विषय या उपनिषदामध्ये प्रतिपादित केलेला आहे. संबंध काय, बोध्य आणि बोधक भाव सांगणारा आणि त्याच्यामध्ये असणारा विषय, हा बोध्य आणि बोधक भाव. बोधक कोण, आपण, आणि बोध्य उपनिषदामध्ये असणारा विषय, आणि त्याचं प्रयोजन काय, हे सगळं ग्रंथ आता तुम्ही शिकला. जसे गीता शिकल्यानंतर प्रयोजका सर्व धर्मान् परित्यज्य प्रयोजन सांगितलं, मामेकं शरणं व्रज, हे प्रयोजन. अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शरणं. मोक्ष परमपुरुषार्थ जो आहे तो प्राप्त करून देईल, हे त्याचं परम प्रयोजन सांगितलं त्याने. त्याप्रमाणे या ठिकाणी असणारा जो उपनिषद आहे, या उपनिषदाचं काय आता प्रयोजन काय, हे सगळं झालं. अधिकारी झाला, विषय झाला, संबंध झाला. मग आता याचं प्रयोजन काय, तर प्रयोजन याचं स्वरूपाची असणारी प्राप्ती, स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे जे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे, हे स्वस्वरूपाचं ज्ञान हे याचं प्रयोजन. म्हणजे अशा प्रकारे कुठलाही ग्रंथ घ्या, वेदांताचा ग्रंथ असो, पूर्वमीमांसेचा असो, कुठलाही असा, अथ योगानुशासनम योगशास्त्राचा असो, तरी प्रत्येक ग्रंथाचा तिथं पण अधिकारी पाहिजे. अथ योगाचं आम्ही अनुशासन आरंभ करत आहोत. मग त्याच्यामध्ये अधिकारी कोण, यमनियमादी जे आहे गुण ज्यांनी संपन्न असणारा तो त्या ठिकाणी अधिकारी. अशा प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी. आता तो धर्मजिज्ञेसाचा आम्ही आरंभ करत आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी काय, हे चार गोष्टी कुठल्याही ग्रंथ करताना, त्यामुळे या चार गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी सांगितल्या जातात. कोणकोणता, त्याचा अधिकारी, त्याचा असणारा विषय, त्याचा असणारा संबंध, आणि त्याचा असणारं प्रयोजन. संपूर्ण वेदांत शास्त्र किंवा प्रस्तांत्रय जे आहे, या प्रस्तांत्रय संपूर्ण गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. आता तो ब्रह्मजिज्ञासा, ज्याला आता ब्रह्माची जिज्ञासा निर्माण झालेली आहे, परमेश्वर काय हे जाणून घेण्याची ज्याच्या मनामध्ये आता काय निर्माण झालेली आहे, की आता आम्हाला ब्रह्म जाणून घ्यायची इच्छा ज्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, अशा प्रकारचा असणारा तो अधिकारी, त्याचा तो विषय, त्याचा तो संबंध आणि प्रयोजन, अशा प्रकारे संपूर्ण प्रस्थांत्रिक वेदांत शास्त्राचा असणारे संपूर्ण काय एकच आहे, याच्यामध्ये भेद होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे असणारं ईशावास्य उपनिषद, त्याचा असणारं पहिल्यांदा मंगलाचरण या ठिकाणी करतात. मंगलाचरण काय म्हणतात, मंगलाचरणाचा असणारा श्लोक प्रत्येक याच्यामध्ये आशीर्वादात्मक, नमस्कारात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक. कुठल्याही गोष्टीचा आरंभ करायच्या वेळेस काय करतो आपण, मंगलाचरण करतो, परमेश्वराचा नमस्कार करतो, आशीर्वाद घेतो, आता वस्तुनिर्देशात्मक, अशा 3 प्रकारची मंगलाचरण या ठिकाणी केली. म्हणजे या ठिकाणी सुद्धा ग्रंथारंभ काय केलं, मंगलाचरण केलं. मंगलाचरणाच्या श्लोकाने काय सांगितलं, ईशिता सर्वभूतानां सर्वभूतमयश्चयः ईशावास्येन संबोध्य ईश्वरं तं नमाम्यहम्. ईशिता सर्वभूतानां, सर्वभूतमात्रांना ईशन करणारा, स्वामित्व सगळ्यांचा असणारा अधिकारी, सगळ्यांना कंट्रोल करणारा, भीषोस्मा वातपवदे भीषोदे सूर्य, अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रांना ईशन करणारा, सांभाळणारा. धृतः येन रक्षितं पालितं राष्ट्रं स धृतराष्ट्र, म्हणजे संपूर्ण जगताला ज्याने काय अत्यंत धृत तेच ईशतः सर्व प्राणीमात्रांना व्यवस्थितपणे काय केलं, सगळ्याचं पालन रक्षण करणारा जो आहे, सगळ्यांचा ईशन करणारा आहे. कारण त्याचा ईशानाने त्याचं असणारे स्वामित्व, त्याचा असणारा कंट्रोल जे आहे, त्याच्यामुळे जे सगळ्या ज्या काय आहे त्या भूतलावर असणाऱ्या गोष्टी निसर्गाच्या
मनुष्याच्या सोडून द्या, निसर्गाच्या ज्या आहे सगळे ऋतू आहे, भीषास्मात वात, कोणामुळे? ईशिदा सर्वभूताना, त्याच्यामुळे, त्याच्या भक्तीमुळे तो आहे तिथं कंट्रोलर. आता काय पाऊस झाला, आता काय थंडी आली पाहिजे, आता ऊन आलं पाहिजे, आता हा ऋतू आहे, आता आला शरद ऋतू आला, ग्रीष्म हा वर्षा गेला, त्याच्या आधी ग्रीष्म होता. म्हणजे अशा प्रकारे सगळे जे आहे संपूर्ण संसाराचं चक्र व्यवस्थितपणे चालवणारा तो ईशिदा सर्वभूताना, सगळ्यांना व्यवस्थितपणे कंट्रोल करणार, सर्वभूतमयस्थ. आणि अशा प्रकारे तर ईशन करणार आहे का नाही, तर सर्वभूतमयश्च या, सर्वभूत प्राणी मात्रांमध्ये अंतर्वहिष्ठ तत्सर्व, सगळ्या भूतमात्रांमध्ये सुद्धा तोच आहे, कंट्रोल करणारा सुद्धा तोच आहे, प्राणी मात्रांमध्ये सुद्धा तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तो कोण? ईशावास्येन संबोध्य, त्याला आम्ही काय होतो? ईश्वर, त्या ईश्वर या नामाने. तो कोण? ईश्वर, या सगळ्यांचा असणारा तो परमेश्वर, आपण त्याला म्हणतो परमेश्वर, तोच ईशावास्येन संबोध्य, त्याला आम्ही ईश्वर अशा प्रकारे काय करतो? संबोध्य, म्हणजे असं संबोधलो जातो, तो परमेश्वर आहे. ह्या आम्हा सर्वांना जो काय सगळ्या गोष्टी देणारा, सगळ्यावर कंट्रोल करणारा, आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा असणारा तो परमेश्वर ईश्वर, त्या ईश्वराला काय तम नमाम्यहम असा असणारा तो परमेश्वर, सगळ्याच्या आत बाहेर संपूर्ण जगताला कंट्रोल करणारा, त्याच्या व्यतिरिक्त तो कोणी नाही असा असणारा तो परमेश्वर, त्या परमेश्वराला ज्या ठिकाणी काय आम्ही करतो? नमस्कार करत आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं? त्या ग्रंथाचं असणारं मंगलाचरण करून त्या परमेश्वराला या ठिकाणी नमस्कार केला, त्या परमेश्वराचा आशीर्वाद या ठिकाणी घेतले आणि काय केलं? ग्रंथाला आरंभ केला. ग्रंथारंभपूर्वी पुन्हा शांतीपाठ, शांतीपाठाचा असणारा ईशावास्य उपनिषदाचा असणारा मंत्र, त्या ठिकाणी आपण दशशांती मंत्र म्हणले. दशशांती मंत्र तुम्हाला पाठवले वैदिक परंपरेमध्ये. ते हे दशशांती मंत्र प्रत्येक, आता पाठ आपल्याला वेळ नाही आहे, परंतु प्रत्येक पाठाच्या अगोदर ते सगळे जे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलेत, आता मी यूट्यूबवर सगळे दिलेले आहेत. दशशांती मंत्र, त्यानंतर असणारी गुरुपरंपरा, आणि त्यानंतर आपण जे म्हणतो श्लोक, सदाशिव समारंभापासून ईश्वरो गुरुरात्मेती पासून दक्षिणामूर्तये नमः, हे सगळं जे आहे तिथपासून आरंभ करून इथपर्यंत हे सगळं म्हणायला साधारण 5 मिनिटं दररोज लागतं. अशा प्रकारचे हे सगळे काय आहे? सगळा शांती, हा प्रस्थानत्रय वेदांत शास्त्राचे असणारी गुरुपरंपरा, वेदांत शास्त्राचं असणारं संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे दशशांती मंत्र तर प्रतिदिन आहे. अध्यापन करण्याच्या अगोदर पहिल्यांदा दशशांती मंत्राचा पाठ, त्यानंतर गुरुपरंपरेचा पाठ, त्यानंतर शंकराचार्यांचं असणारं जे आहे परंपरा त्याच्या अनुषंगाने पाठ, आणि शेवटी दक्षिणामूर्तीचा असणारं ईश्वरो गुरुरात्मेती, आणि त्यानंतर मुख्य उपनिषद असतील कथा अधिक काही विशेष त्याच्या भाष्य असेल तर मग पुन्हा दक्षिणामूर्ती स्तोत्रचा आपण पाठ. मौनं व्योख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवानं वरिष्ठान्तैव सदृशनेरावृतं ब्रह्मनिष्ठैः आचार्येन्द्रं करकलितचिन्मुद्रमानन्दरूपं स्वात्मा रामं मुदितवदनं दक्षिणामूर्ते मीडे. की अशा प्रकारे तो दक्षिणामूर्ती आहे, त्या दक्षिणामूर्ती त्या ठिकाणी आपण पाठ करायचं. म्हणजे असे हे सगळं काय सारासार परंपरागत वेदांत शास्त्राचा पाठ आरंभ करताना या सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्हाव्यात, आणि त्यानंतर पाठाला आरंभ. आणि मग त्याच्या अनुषंगाने याचा मग कुठला ईशावास्याचा असणारा शांतीपाठ कोणता? तर ईशावास्य उपनिषदाचा असणारा शांतीपाठ पूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा प्रकारे काय संपूर्ण जग जे काय आहे थोडक्यात तो काय परब्रह्म जे आहे पुरुषोत्तम परमात्मा काय पूर्ण आहे, पूर्ण अदहा तो परमेश्वर काय परिपूर्ण आहे. त्या परमेश्वरापासून निर्माण झालेले हे जगत सुद्धा काय आहे त्याच्यापासून निर्माण झाले. जगताला स्वतंत्र अस्तित्व नाही. तस्मात् आत्मनः आकाशसंभूतः आकाशात वायू त्याच्यापासूनच याची निर्मिती झाल्यामुळे हे जगत सुद्धा काय ते कारण, आणि हे कार्यब्रह्म, मग हे सुद्धा काय हे कार्यब्रह्म सुद्धा काय पूर्णच आहे. कारण का? कारण की हे पूर्ण जगत त्या पूर्ण पुरुषोत्तमापासूनच उत्पन्न झालेला आहे. तो पूर्ण जो पुरुष आहे
त्या पूर्ण पुरुषापासून तस्माद आत्मनः आकाश वायू पासून ती संपूर्ण सृष्टीचा क्रम सांगू अन्नात पुरुषः शेवटीला अशा प्रकारे या जगताची काय निर्मिती त्या पूर्ण पुरुषापासून झाल्यामुळे कारण का कारण जे आहे कारण कार्यामध्ये अनुस्यूत असतं. अलग लक्षात हा नियम कुठलाही घट आहे घटाचं काय कारण काय घट कार्य. मग घटाचं कार्य काय घटाचं असणारं कारण काय कार्याचं कारण आहे मृत्तिका. मृत्तिकेपासून घटाची निर्मिती. मग घटामध्ये काय घटामध्ये मृत्तिकाच आहे मृत्तिके व्यतिरिक्त काही नाही. तसं त्या ब्रह्मतत्वापासून त्या ब्रह्मापासून हे जगत निर्माण झाल्यामुळे त्या जगतामध्ये काय त्या जगतामध्ये सुद्धा काय तो पुरुषोत्तम परमेश्वरच आहे. फक्त आम्हाला तो दिसत नाही. जेव्हा आम्ही जगत पाहतो त्यावेळेस आम्हाला जगत दिसते आमची दृष्टी नाही आहे त्याची. पण आहे काय आहे परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. तेच वेदांतशास्त्र सांगतं काय की असणारं याचं संबंध अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. अलग लक्षात का सांगतं की परमेश्वराचं उपादान कारण निमित्त ज्याच्यापासून बनलं त्याच्यापासून त्या परमेश्वरापासून हे जगत निर्माण झाल्यामुळे या जगतामध्ये सुद्धा परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या ठिकाणी नाही. फक्त आमची दृष्टी काय आमची दृष्टी संसारावर गेल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये परमेश्वर पाहिला. प्रल्हादाने सर्वत्र प्रल्हादाची असणारी दृष्टी ब्रह्मभाव झाला त्याला. सर्वत्र त्यांनी परमेश्वर पाहायला शिकला. अंतर्बहिश्च तत्सर्व सर्व परमेश्वर त्याला दिसला. म्हणजे अशा प्रकारे कारण हे संपूर्ण जगत त्या पूर्ण पुरुषोत्तमापासून निर्माण झाले आहे आणि अशा प्रकारे परब्रह्माच्या पूर्णतेमुळे जगत पूर्ण असल्यामुळे सुद्धा ते परब्रह्म परिपूर्णता आहे. म्हणजे या परमेश्वरापासून त्या जगताची निर्मिती झाली. मग त्याच्यामध्ये काय कमीपणा झाला का च्यापासून निर्माण झालं. परंतु तसं होत नाही. परमेश्वरापासून जरी जगताची निर्मिती झाली तरी तो मूळ परमेश्वर जो आहे ते परब्रह्म तत्व आहे ते काय ते परिपूर्णच आहे. कारण का त्या पूर्णामधून पूर्ण बाजूला केले तरी सुद्धा पूर्ण शेष राहतो. कारण तो पूर्ण येतो त्याच्यामध्ये कधी तो अर्धा होत नाही. त्याच्यामध्ये जसं ज्याप्रमाणे थोडक्यात उदाहरण म्हणजे काय समुद्र. समुद्रामधनं जसं कितीही पाणी तुम्ही जरी घेतलं किंवा उन्हाळ्यामध्ये कितीही त्यातलं हे कमी जरी झालं पाण्याचं हे अंश त्याच्यामधला ते ज्याप्रमाणे तो तेवढा आहे तेवढाच दिसतो. का आता कडक उन्हाळा पडला जशी नदी आटत जाते तसा आपण कधी समुद्र आटलेला पाहिला आहे का की बाबा आता समुद्र बाबा एवढ्या उन्हाळ्यामुळे आटला किंवा इथलं पाणी इकडे गेलं म्हणून आटला. जसा तो आटत नाही किंवा आता ह्या पावसाळ्यामध्ये किती प्रचंड प्रमाणे यथा नद्यसन्नमाना समुद्रम अस्तम विहाय अनेक प्रकारच्या नद्या हजारो किती का असेल त्यांचं ते पाणी घेऊन त्या समुद्रामध्ये जरी गेल्या तरी समुद्र आला का त्याची मर्यादा सोडून गेटवे इंडियाच्या बाहेर समुद्र आला पुढे आला तो असं होतं का. त्याची जी मर्यादा आहे ती तेवढीच राहते. तसा हा जो परमेश्वर आहे या परमेश्वरापासून जरी निर्माण झालं संपूर्ण जगत त्याची जी पूर्णता आहे परिब्रह्म पूर्णतेचं जे तत्व आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे आता तिथनं जगत निर्माण झालं म्हणजे तेवढा अंश कमी झाला त्या परमेश्वराचा तसं काही होत नाही. मग काय म्हणून पूर्णामधून पूर्ण बाजूला केले तरी काय होतं पूर्णमेव अवशिष्यते. शेवटी पूर्णच त्या ठिकाणी राहतं. म्हणजे असं म्हणजेच काय थोडक्यात ते परब्रह्मत्व जे आहे ते पूर्ण स्वरूपाचंच आहे. त्याच्यामध्ये टाका अथवा काढून घ्या ते पूर्णच राहणार. त्याच्यामध्ये कुठल्याही ज्याप्रमाणे समुद्रामध्ये जल किती नद्यांचं गेलं आणि कितीही काढून घेतलं तरी समुद्र एक सारखाच समान राहणार आहे. तसंच ते पूर्ण ब्रह्मतत्व त्याप्रमाणेच या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा ईशावास्य उपनिषदाचा असणारा शांतिपाठ त्यानंतर या ठिकाणी असणारा भाष्याचा आरंभ या ठिकाणी होतो. कारण ह्या भाष्याचा आरंभ पूर्वी काय म्हणतात हे भाष्य कुठं आहे तर हा जो आहे ईशावास्य उपनिषद जे आहे कुठं आहे हे शुक्ल यजुर्वेदामध्ये 39व्या अध्याय समाप्तीपर्यंत हा शुक्ल यजुर्वेदामधला आहे. त्याच्यामध्ये 39वा जो अध्याय आहे ह्या 39व्या अध्याय समाप्तीपर्यंत काय दर्श पौर्णमास अश्वमेधांत कर्माच्या ठिकाणी या सर्व मंत्रांचा विनियोग केला. त्याच्या पूर्वी आता हे जे प्रकरण आहे म्हणजे 39व्या अध्यायापर्यंत थोडक्यात जे प्रकरण आहे कुठं शुक्ल यजुर्वेदामधलं हा जो पाठ आहे त्या अनुषंगाने हे जे आहे हे संपूर्ण जे प्रकरण आहे दर्श पूर्णमास यज्ञाश्व मेधादी जो यज्ञ आहे त्याच्या अनुषंगाने हे सगळे जे 39व्या प्रकरणापर्यंत
काय या सर्व मंत्रांचा विनियोग केला आहे. कुठे कुठे केलेला आहे तर दर्श पूर्णमास अश्वमेधांत कर्मांच्या ठिकाणी, म्हणजे कर्मासाठीच 39व्या पर्यंत जे मंत्र आहेत हे सगळे जे आहे अध्याय ते काय, हे सगळे कर्माच्या अनुषंगाने. त्याच्यामध्ये काय दर्श पूर्णमास कसा करायचा, काय नाही करायचं, तर सगळं त्या ठिकाणी आता ते कर्माच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते प्रकरण आले. पण थोडक्यात काय 39व्या अध्यायापर्यंत शुक्ल यजुर्वेदामधल्या हे संपूर्ण जे प्रकरण चाललेलं आहे हे सगळं काय कर्मांग प्रतिभूत, याच्यामध्ये कर्म कशी करायची हे सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मंत्रांचा विनियोग केला आहे. आणि त्यानंतर आता पूर्ण प्रकरणावरून 40व्या अध्यायातही कर्म प्रतिपादक असल्याने, आणि आता 40वा अध्याय आरंभ झाला. कुठे 40वा अध्याय आरंभ झाला, ईशावास्यमिदगम सर्वम यत्किन, हे तर 40वा अध्याय आरंभ झाला. आणि म्हणून त्यांचा आक्षेप आता त्यांनी घेतला की 39 पर्यंत कर्म सांगताय, आणि मग 40व्या अध्याय आरंभ झाला की लगेच म्हणता आता इथं ब्रह्मज्ञान सांगितलं, हे कसं काय. हा असा पूर्वपक्षी या ठिकाणी प्रश्न करणार आहे. त्याच्यावरून आता सुरुवात होईल. आणि म्हणून अशा प्रकारचं काय मुख्य अर्थात पूर्ण प्रकरणावरून, आता हे पूर्ण प्रकरण कसं आहे कर्मपर आहे. संपूर्ण 39 आता अध्याय कर्मपरच सांगितले त्यांनी. हा जो आहे यज्ञ कसा करायचा, ते कसं करायचं, अमुक कसं करायचं, हे सगळं कर्मपर असल्यामुळे लगेच 40वा अध्याय आल्याबरोबर तुम्ही कसं म्हणता की ब्रह्मप्रतिपादक शास्त्र या ठिकाणी आरंभ झालं, तसं तुम्ही आता म्हणू शकत नाही. आणि म्हणून अर्थात पूर्ण प्रकरणावरून 40वा अध्याय कर्मप्रतिपादक असल्याने ईशावास्यादी मंत्रांचा विनियोग कर्मकांडातच करणे न्यायप्राप्त आहे. म्हणजे अशा प्रकारे 39 अध्यायाचं कर्म प्रतिपादक आहे. त्यामुळे 40वा अध्याय सुद्धा जो आहे हा सुद्धा काय कर्म प्रतिपादकच आहे. या 40व्या अध्यायामध्ये सुद्धा कर्म कसं करावं हेच या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून हा जो अध्याय हा कर्मकांडामध्येच हा सुद्धा अध्याय येणे काय क्रमप्राप्त आहे, न्यायप्राप्त आहे. आणि असं असताना या मंत्रांना ब्रह्मविद्या प्रतिपादक म्हणणे योग्य होणार नाही. म्हणून तुम्ही जे काय म्हणताय काय हे जे आहे उपनिषद विद्या आहे, या ठिकाणी आता ब्रह्मविद्या आरंभ झाला असं होऊ शकत नाही. कारण मूळ जो अध्याय आहे ज्या ठिकाणी याचा आरंभ झालेला आहे याच्या असणारे 39 अध्यायपूर्वीचे जे आहेत त्या 39 अध्यायांच्या द्वारे कर्मप्रतिपादकत्व सांगितलं. आणि मग 40व्या अध्यायालाच तुम्ही लगेच म्हणता ब्रह्मप्रतिपादकत्व आहे. मग असं होऊ शकत नाही. कारण का ईशास्य मंत्रांचा विनियोग कर्मकांडातच करणे, आणि म्हणून 39व्या अध्यायाचं कर्मकांड प्रतिपादक आहेत, तर 40वा अध्याय ब्रह्मप्रतिपादक कसं काय होईल. आणि म्हणून कर्मकांडातच करणे म्हणून ते न्याय प्राप्त आहे. म्हणून 40वा अध्याय सुद्धा या ठिकाणी जो आहे हा काय हा 40वा अध्याय सुद्धा कर्मकांडामध्येच येतो. हे न्यायप्राप्त असताना तुम्ही या मंत्रांना ब्रह्मविद्या प्रतिपादक म्हणणे योग्य होणार नाही. तुम्ही जे काय म्हणताय की ईशावास्यापासून काय झालं ब्रह्मप्रतिपादक विद्या या ठिकाणी आता आरंभ केली, कारण का हे कर्मगतत्व मानले पाहिजे, हे योग्य नाही. तुमचं जे म्हणणं आहे पूर्वपक्ष म्हणतोय की हे तुम्ही जे म्हणताय याला लगेच तुम्ही उपनिषदामध्ये जे आणला 40वा अध्याय जो आहे ईशावास्यापासून आरंभ, त्याला लगेच तुम्ही तिथनं उचललं कर्मामधनं आणि लगेच त्याला ब्रह्मप्रतिपादक ज्ञानप्रतिपादक म्हणून जे म्हणताय हे म्हणणं योग्य नाही. कारण का ते हा जो अध्याय हा सुद्धा कर्म प्रतिपादकच कर्मांगत्वच असल्यामुळे हा सुद्धा अध्याय या ठिकाणी काय कर्म प्रतिपादकच आहे. आणि तुम्ही जे त्याला ब्रह्मप्रतिपादक म्हणत आहात हे योग्य नाही. त्याच्यावर असणारा संबंध भाष्य त्याचा असणारा आता हा पूर्वपक्षाचा आक्षेप आहे की म्हणून हा अध्याय 40वा म्हणजेच काय ईशावास्य उपनिषद याच्यामध्ये कर्मच सांगितले. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषच्छतकं समाह. कर्म करत करतच तुम्ही काय करा जीवन जगा. 100 वर्ष तुम्ही जीवन कसं कुर्वन्नेवेह कर्माणि कर्म करत करत तुम्ही 100 वर्ष आपलं आयुष्य म्हणजेच काय कर्माचं प्रतिपादनच केलेलं आहे त्याच्यामध्ये. मग तुम्ही कशाला लगेच त्याला उचललं आणि ब्रह्मविद्येमध्ये आणून ठेवलं, काय कारण आहे. हा पूर्वपक्ष सिद्धांत नाही, हा पूर्वपक्ष. कारण त्याला चाललं नाही, पूर्वपक्षाला सहन झालं नाही की सगळं आता हे जे आहे कर्मप्रतिपादक चाललंय आणि लगे एक अध्याय आमचा उचलला नाही आणि लगे ब्रह्मप्रतिपादक केला, हे त्याला सहन झालं नाही म्हणून तो या ठिकाणी आक्षेप त्याने केला. त्यावर उत्तर या ठिकाणी आचार्य असणारा आचार्यांचा असणारा भाष्य या ठिकाणी आरंभ होतं. संबंध भाष्य आचार्य काय संबंध आम्ही का असं केलं या ठिकाणी, तर याचं उत्तर आचार्य या ठिकाणी द्यायला आरंभ करतात. आचार्य म्हणतात एषास्य इत्यादय मंत्राः कर्मसु अविनियुक्ताः तेषाम् अकर्मशेषस्य आत्मनः याथात्म्य प्रकाशत्वात्
याथात्म्यच आत्मनः शुद्धत्व अपापविद्धत्व एकत्व नित्यत्व अशरीरत्व सर्गतत्वादि वक्षमाणं तच्च कर्मणा विरुध्यते इति युक्तः एव येषां कर्मसु अविनियोगः. म्हणजे अशा प्रकारे आचार्य काय म्हणतात बघा, ईशावास्य इत्यादी मंत्र जे आहेत म्हणजे इथून पुढे ईशावास्य आदी जे मंत्र आहेत हे ईशावास्य आदी मंत्राचं काय कर्मामध्ये विनियोग नाही. तुम्ही जरी किती म्हणत असला की ईशावास्य आदी जे मंत्र आहे हे कर्मामध्येच आहे, पण तसं नाही होत. हे जे मंत्र आहे यांचा काय कर्मामध्ये विनियोगच नाही. का बरं? कारण का तर ते आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे प्रतिपादन करणारे आहेत. कारण हे सगळे जे आहेत मंत्र इथून आरंभ होणारे हे सगळे काय करताय ते मंत्र, तर आत्म्याचं यथात्म्य जे आहे स्वरूप जे आहे यथार्थ स्वरूप आत्म्याचं आहे ते यथार्थ स्वरूप आत्म्याचं प्रतिपादन करणारे आहेत. आणि म्हणते कर्माचे शेष होऊ शकत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ते कर्मशेष तसं होऊ शकत नाही. ह्या मंत्राचा पहिला जो मंत्र आहे पहिल्या मंत्राने सांगून दिलं, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्याञ्जगत्. हे संपूर्ण जगत जे आहे हे त्या आता जो मंत्र सांगितला त्याप्रमाणे पूर्णमदः पूर्णमिदं किंवा ईशिता सर्वभूतानां हा ज्या मंत्राच्या अनुषंगाने जे भाष्य केलं त्या अनुषंगाने संपूर्ण जगतामध्ये संपूर्ण जगत त्या ईशामध्ये परमेश्वरानेच काय केलंय आच्छादित केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे सांगितल्यामुळे काय या तर म्हणून ईशावास्य आदी मंत्राचा कर्मामध्ये म्हणून विनियोग नाही. कारण का तर ते आत्म्याचा यथार्थ स्वरूपाचे प्रतिपादन करणारे आहे म्हणून ते कर्माचा शेष होऊ शकत नाही. त्या आत्मविद्याच्या मध्ये सांगितले आणि आत्मविद्या सांगितल्यामुळे ते कर्माचा तुम्ही जे म्हणता कर्मशेष त्या ठिकाणी आहे ते अध्याय आल्यामुळे त्याला जोडून हा अध्याय आहे आणि म्हणून याला सुद्धा कर्मांग भूत घ्या तर तसं होऊ शकत नाही. कर्माचे शेष नाही. आत्म्याचं यथार्थ स्वरूप जे आहे काय आत्म्याचं यथार्थ स्वरूप ते याच्यामधनं दाखवलं. मग ते काय ते आत्म्याचं यथार्थ स्वरूप कसं आहे शुद्धत्व निष्पापत्व एकत्व नित्यत्व अशरीरत्व व सर्वगतत्व आदी आहे. आत्म्याचं स्वरूप काय आहे? आत्म्याचं स्वरूप आहे शुद्धत्व निष्पापत्व एकत्व नित्यत्व अशरीरत्व आणि सर्वगतत्व. हे सगळे विशेषण गुणाचे ते आत्मतत्वाचे आहे. आणि म्हणून हे सगळं काय आत्म्याचं यथार्थ स्वरूप अशाच प्रकारेच आहे असल्यामुळे पुढे जे सांगितले जाणार आहे पुढे म्हणजे आता उपनिषद याच्यानंतर ईशावास्य उपनिषदाच्या माध्यमातून पुढे जे सांगितले जाणार आहे याचा कर्माला विरोध आहे. हे सगळं जे काय आता याच्यामधून जी विद्या या ठिकाणी आरंभ होणार आहे या संपूर्ण विद्येचा काय कर्माला या ठिकाणी विरोध आहे. त्यामुळे या मंत्रांचा कर्मामध्ये विनियोग न होणे हेच ठीक आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही मंत्र आहे आणि म्हणून या मंत्रांचा तुम्ही जे म्हणता कर्मामध्येच विनियोग झाला पाहिजे कर्मामध्येच विनियोग झाला पाहिजे तर कर्मामध्ये विनियोग होऊ शकत नाही. कारण ह्या संपूर्ण पुढे येणाऱ्या मंत्राच्या द्वारे काय केलं आत्म्याचं असणारं स्वरूप जे आहे यथार्थ स्वरूप या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो आत्मा कसा आहे शुद्धत्व निष्पापत्व अशरीरत्व सर्गतत्व नित्यत्व आदी लक्षणांनी युक्त असणारा जो आत्मतत्व आहे ते आत्मतत्वच पुढील मंत्रांच्या द्वारे सांगितल्यामुळे तुम्ही जे म्हणत आहात की हाय पुढचे मंत्र सुद्धा कर्मांगभूत पाहिजेत तर तसं होऊ शकत नाही. आणि म्हणून यापुढे होणारे संपूर्ण जे मंत्र आहे ते ब्रह्मविद्या प्रतिपादकच आहे असं या ठिकाणी आचार्य भाष्याला आरंभ करून त्याचा असणारं पुढचं संबंध भाष्य आपण जे आहे ते आता पुढच्या पाठाला पाहू. कारण किंचित